नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकट करताना रुग्णवाहिका सेवा ही आधुनिक करण्यासाठी 3 स्तरावर अर्थात बाईक, बोट आणि एअर अँब्युलन्स बळकट केली जाणार. शिवाय बोगस डॉक्टरांवरील कारवाईचा कृती आराखडा पुढील आठवड्यात सादर केला जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नंदुरबारातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या बैठकीत बोलताना दिली. गांजा लागवड आणि खरेदी विक्रीवर शासनाने बंदी घातली, मात्र त्यानंतरही गांजातून मोठी उलाढाल होत असते. जिल्ह्यातील काही भागांमध्ये गुपचूपपणे कापूस, तूर पिकात गांजाचे आंतरिक पीक घेतले जाते. पोलिसांच्या वेळोवेळीच्या कारवायांमध्ये ही बाब उघड झाली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथील काही भागात 4 ते 5 महिन्यांपासून उघड्या गटारी तुंबल्या असून सांडपाणी रस्त्यावर आल्याने मोठमोठे डबके साचले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करताना या डबक्यामधून मार्गक्रमण करावे लागत आहे. सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले. शहादा तालुक्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत मिळालेले 2 लाख रुपयांच्या बक्षिसांच्या रकमेतून वाहणीपाडा शाळेने वर्गखोली बांधत एक नवा आदर्श निर्माण केला. यामुळे विद्यार्थ्यांना सोय झाली असून मिळालेल्या रकमेचा विनियोग झाल्याने ग्रामस्थांसह शिक्षकांनीही समाधान व्यक्त केले. अक्कलकुवा येथे एलसीबीने केलेल्या कारवाईत 1,32,000 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकाशा येथील टापीवरील पुलाचे काम 15 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देत डांबरखेडानजीक गमाई पुलाच्या बांधकामाचा आढावा दर सोमवारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी दिल्या. मोबाईल टॉवरमधील जनरेटरमधून साहित्य चोरून घेत जात असताना एकाच वाहनासह पकडण्यात आल्याची घटना मांजरे तालुका नंदुरबार शिवारात घडली. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातून जाणारे 3 महामार्गाची कामे, नवीन पूल आणि सिंचन प्रकल्पासाठी लागणारी जमिनींची अर्थात भूसंपादनाचे प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात यावे, यासाठी सर्व विभागांनी आपसात समन्वय साधावा असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. शहादा येथे विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात मोर्चा काढून निदर्शने केली. महाराष्ट्र सरकारने विधानसभा व विधान परिषदेत जनसुरक्षा कायद्याचे विधेयक मंजूर करून घेतले असून त्याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहे. त्यानिमित्ताने शहादा येथे विविध सामाजिक संघटनांनी मिळून जनसुरक्षा कायद्याविरोधी संघर्ष समिती स्थापना करून हजारोंच्या संख्येने सरकारच्या या काळ्या कायद्याच्या विरोधात मोर्चा काढला. यावेळी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन दिले. ओसलोद येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत चालू आर्थिक वर्षाच्या 2025-26च्या खरीप हंगामात कीड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत मानमोडे येथे कापूस पिकांची महिला शेतकऱ्यांची शेती शाळा आयोजित करण्यात आली होती.